जेव्हा बातमी असते विश्वासाची तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज। तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज। पाहूया आजच्या बातम्या। नगर परिषदेचा टोलेजंग कारभार आणि गरिबांच्या रोजीरोटीवर बुलडोझर। जळगाव जामोदमध्ये संतापाची लाट। जळगाव जामोद शहरात सध्या नगर परिषदेच्या एका बाजूला टोलेजंग इमारती उभारण्याचे स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला गरीब व्यावसायिकांच्या पोटावर मारला जाणारा बुलडोझर, यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। गरिबांच्या कष्टावर बुलडोझर, मुख्याधिकाऱ्यांची मनमानी। एका गरीब दुकानदाराने 25 वर्षांच्या संघर्षानंतर उसनवारी करून आणि कष्टाने भांडवल उभे केले। न्यायालयाच्या पूर्व कोपऱ्यात केवळ 5 दिवसांपूर्वी सुरू केलेल्या टायपिंग व्यवसायावर प्रशासनाने थेट बुलडोझर चालवला। दुकानाचा अक्षरशः चुराडा करण्यात आला। विशेष म्हणजे प्रशासनाने सुटीचा दिवस शनिवार निवडून ही कारवाई केली। नागरिकांनी केलेली विनवणी धुडकावून अवघ्या 24 तासांच्या नोटिशीवर दुकान जमीनदोस्त केल्याने प्रशासनाचा क्रूर चेहरा समोर आला आहे। मुख्य रस्त्यांवरील मोठ्या अतिक्रमणांकडे डोळीझाक करणारे प्रशासन केवळ एका गरिबाच्या टपरीवर इतकी टार्गेटेड कारवाई का करते, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। शहरात काही ठिकाणी मोठ्या इमारतींनी केलेले अतिक्रमण दुर्लक्षित केले जात आहे, मग केवळ गरिबांच्याच पोटावर का उठले जात आहे? नगर परिषदेने ज्यांना गाळी दिले आहेत ते भाड्याने देऊन काही लोक जादा पैसे कमवत असल्याचा आरोपही केला जात आहे। दुसरीकडे नगर परिषदेने शहरात भव्य व्यावसायिक इमारती, कॉम्प्लेक्स उभारल्या आहेत। मात्र या इमारती म्हणजे केवळ श्रीमंतांची मक्तेदारी ठरत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। ज्यांच्या उत्पन्नाची साधनेच मर्यादित आहेत ते इतके मोठे भाडे आणि डिपॉझिट भरणार कसे? भाडे भरायचे की आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, असा गंभीर पेच या गरीब व्यावसायिकांसमोर निर्माण झाला आहे। प्रशासनाने उभारलेल्या टोलेजंग इमारती सामान्य जनतेच्या सोयीसाठी आहेत की केवळ श्रीमंत वर्गाच्या फायद्यासाठी? गरिबांचे छोटे व्यवसाय उद्ध्वस्त करून त्यांना मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये जाण्यास भाग पाडणे हा एक प्रकारे अन्यायच आहे। नगर परिषदेच्या या अन्यायी कारभारामुळे पीडित दुकानदाराने आक्रमक पवित्रा घेतला आहे। माझे नुकसान भरून द्या, अन्यथा कुटुंबासह नगर परिषदेसमोर आमरण उपोषण आणि आत्मदहन करेन, असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे। आता यावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। प्रशासनाने शहराचा विकास नक्कीच करावा, पण तो विकास सामान्य माणसाच्या पोटावर पाय देऊन नसावा। आपल्या बाबतीत अतिक्रमणाच्या बाबतीत आपल्या खोक्यावर काय झालेल्या नगर परिषदचा सीओचा? मी एक सुशिक्षित बेरोजगार असून मागील 25 वर्षापासून टायपिंगचा व्यवसाय करतो। मी माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरता व पालनपोषणाकरता विद्यमान न्यायालयाच्या पूर्व कोपऱ्यात कोणासही कोणत्याही प्रकारची अडचण अडथळा होणार नाही अशा ठिकाणी उसनवार रकमेची जुळवाजुळव करून टायपिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 दिवसापूर्वी टायपिंगचे दुकान टाकले होते। मात्र नगर परिषद मुख्याधिकारी यांनी 1 दिवस अगोदर संध्याकाळी नोटीस देऊन दुसरे दिवशी शनिवारी नगर परिषदेला सुटी असताना सुटीच्या दिवशी सकाळी 11 वाजता मला नोटीसचा जबाब देण्याची संधी दिली नाही व दुकान उचलण्याची देखील संधी दिली नाही। नगर परिषदच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून जोर जबरदस्तीने मुख्याधिकारी यांनी माझ्या नवीन दुकानाचा पूर्णतः चुराडा केला व माझे भयंकर नुकसान केले आहे। त्यामुळे माझ्या परिवाराच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन नष्ट झाल्यामुळे माझ्यापुढे परिवाराचे पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे। मुख्याधिकारी यांनी गैरकायदेशीरपणे केलेल्या नुकसानीची मला नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा मला नगर परिषद समोर परिवारासह आमरण उपोषण व आत्मदहनाशिवाय पर्याय उरला नाही। तो कोणता दिवस होता ते शनिवारी सुटीच्या दिवशी। शनिवार रविवारी नगर परिषदेला सुटी राहते, तरीही त्यांनी गैरकायदेशीरपणे हे कार्य केलेले आहे। एकदम JCB आणले, पूर्ण JCBनं पूर्ण चुराडा करून टाकला, उचलण्याची थोडीही संधी दिली। तुम्ही तिथं होते? माझ्या माघारी मी तिथं हजरही नव्हतो। बऱ्याच लोकांनी त्यांना विनंती केली की बा दुकानदाराला येऊ द्या, त्याचे नुकसान करू नका, परंतु त्यांनी कोणासही काहीही ऐकले नाही व माझ्या माघारीच माझ्या पूर्ण दुकानाचा सामानाचा चुराडा केला व पूर्ण सामानाची अफरातफर केली। धन्यवाद।